आज आपण पाहणार आहोत एक खास गावरान पद्धतीची तिखट चमचमीत आणि जबरदस्त चव असलेली रेसिपी, कारळे भरलेली वांगी। या रेसिपीमध्ये आपण वापरणार आहोत गावरान कारळे, घरगुती मसाले आणि पारंपरिक पद्धत, ज्यामुळे वांग्यांना येते खास चटकदार आणि झणझणीत स्वाद। ही भाजी तुम्ही डब्यासाठी सुद्धा बनवू शकता। ही भरली वांग्याची भाजी तुम्ही चपाती भाकरी सोबत खाऊ शकता। नमस्कार, मी रसिका, रसूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत। तर सर्वप्रथम आपण भरली वांगीसाठी मसाला बनवून घेऊया। तर इथे मी गॅसवर तवा तापत ठेवला आहे। तव्यावर अर्धी वाटी खोबऱ्याचे काप घालूया आणि सोनेरी रंगावर हे खोबऱ्याचे काप भाजून घेऊया। तुम्हाला असं वाटत असेल की सकाळच्या घाई गडबडीमध्ये मसाला बनवायचा आणि नंतर भरली वांगी बनवायची वेळ जातो, तर तुम्ही हा मसाला रात्री देखील करून ठेवू शकता आणि सकाळी फक्त 10 मिनिटात तुम्ही ही भाजी बनवू शकता। तर इथे आपण सोनेरी रंगावर खोबरं भाजून घेतलं आहे आणि काढून बाजूला ठेवलं आहे। त्याच तव्यावर अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहेत। शेंगदाणे पण मंद आचेवर व्यवस्थित असे भाजून घेऊया। हलकेसे डाग पडेपर्यंत शेंगदाणे भाजून घेतले आहेत। शेंगदाणे पण काढून घेऊया आणि याच तव्यावर 2 चमचे मी कारळे घेतले आहेत आणि 2 चमचे तीळ घेतले आहेत। हे पण मंद आचेवर व्यवस्थित भाजून घेऊया। हे तीळ आणि कारळे भाजायला काही जास्त वेळ लागत नाही, लगेच भाजतात। तर तीळ आणि कारळे पण भाजले आहेत, हे पण काढून घेऊया। साहित्याची यादी मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। तर इथे आपण खोबरा, कारळे, तीळ आणि शेंगदाणे भाजून घेतले आहेत। सर्वप्रथम मिक्सरमध्ये खोबरा फिरून घ्यायचा आहे। खोबरा आपल्याला बारीक फिरून घ्यायचं आहे। याच डब्यामध्ये आपण भाजून घेतलेलं कारळी, तीळ आणि शेंगदाणे घालूया। यामध्ये 5 ते 6 लसूण पाकळ्या घातल्या आहेत। थोडं कढीपत्ता घातला आहे। 1 चमचा लाल तिखट घातला आहे। मीठ घातलं आहे चवीपुरतं आणि पुदिना आणि कोथिंबीर घातली आहे थोडी। हे बारीक असं फिरून घ्यायचं आहे। हे इथे आपला मसाला तयार आहे। हे मसाला एका डिशमध्ये काढून घेऊया। तर इथे आपण वाटलेलं सगळं मसाला डिशमध्ये काढून घेतला आहे। हा मसाला खराब होत नाही, 1 दिवस अगोदर जरी बनवून ठेवलं तरी चालतो। इथे आपण पाव किलो काठेरी वांगी घेतली आहेत। वांगी निवडताना छोट्या वांगी निवडायच्या, म्हणजे काय पटकन शिजतात, जास्त वेळ लागत नाही। या वांगी स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेऊया, पुसून घेऊया आणि कट करून घेऊया। तर या पद्धतीने मी देठ अर्ध कट करून घेतला आहे आणि मधून चिरून घ्यायचं आहे। 4 भाग करायचे आहेत आणि मध्ये किडलेला आहे का बघून घ्यायचं। याच पद्धतीने मी राहिलेल्या सगळ्या वांगी चिरून घेतल्या आहेत आणि यामध्ये आपण बनवलेला मसाला भरूया। तर वांगीमध्ये जेवढं मसाला बसेल तेवढं भरगच्च असं मसाला भरून घ्यायचा आहे। दाबून दाबून व्यवस्थित असं मसाला भरून घेणार आहोत। सगळ्या वांगीमध्ये आपण मसाला भरून घेऊया। आपण या मसाल्यामध्ये कारळे घातले असल्यामुळे मसाला एकदम चटकदार झाला आहे आणि चवीला सुद्धा अप्रतिम लागतोय। यामुळे आपली भाजी छान झणझणीत, मसालेदार आणि खूपच टेस्टी होणार आहे। याच पद्धतीने आपण राहिलेले वांगी सगळे भरून घेऊया। तर इथे आपले सगळे वांगी मसाला भरून झाले आहेत आणि मसाला थोडा राहिला आहे। हा मसाला आपल्याला नंतर लागणार आहे। तर आता गॅसवर कढई ठेवली आहे। कढईमध्ये 2 पळी तेल घालायचं आहे। तेल गरम झालं की अर्धा चम्मच जिरा घालायचा आहे। जिरा फुलला की बारीक चिरलेला 1 कांदा घातला आहे। हा कांदा गुलाबी रंगावर परतून घेऊया। कांदा काही सेकंद परतून झालं, आता यामध्ये अर्धा टोमॅटो बारीक चिरून घातला आहे। टोमॅटो पण कांद्यासोबत काही सेकंद परतून घेऊया। टोमॅटो छान सॉफ्ट झाला आहे। यामध्ये अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच लाल तिखट, अर्धा चम्मच धना पावडर, मसाले छान कांद्यामध्ये परतून घेऊया। थोडं मीठ घालूया। मीठ आपण अगोदर पण घातलं आहे म्हणून मी ते थोडंच मीठ घातलं आहे। आता यामध्ये भरलेली वांगी ठेवूया। आज आपण ही भरली वांगी डब्यासाठी बनवतोय, त्यामुळे यामध्ये मी रस्सा बनवला नाही। इथे मी गॅस एकदम कमी केला आहे आणि सगळ्या वांगी कढईमध्ये ठेवून घेतले आहेत आणि वरून झाकण ठेवलं आहे आणि 5 मिनिटं आपण हे वाफवून घेऊया। 5 मिनिटानंतर पाहतोय वांगी सगळ्या पलटून घ्यायची आहेत आणि नंतर यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं आहे। आपण पाणी अगोदरच घातलं असतं तर वांगी व्यवस्थित शिजली नसती। आता वांगी 50% शिजली आहे। यामध्ये राहिलेला मसाला घालूया आणि झाकण ठेवून आणखी 5 मिनिटं शिजवून घेऊया। तर वांगी शिजत साधारण 5 मिनिटं झालेली आहेत आणि पाहू शकता वांगी छान शिजली आहे। तेल पण छान सुटलं आहे। इथे मी वांगीमधलं सगळं रस्सा आटवून घेतला आहे। इथे वरून मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे। वांगी शिजली आहे का पाहून घेऊया। तर आपण पाहू शकता वांगी छान अशी आपली शिजली आहे। सर्व करूया। तर इथे आपली डब्यासाठी बिना रश्श्याची कोरडी भरली वांगी तयार आहे।
तर तुम्हाला ही मसाला भरली वांगी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना शेअर करा. प्लीज व्हिडिओला एक लाईक करा. आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.